प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर येथे कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानांतर्गत गावागावात जाऊन मुख कर्करोग, महिलांमधील स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन ही उमरगा तालुक्यातील नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाऊन शेकडो रुग्णांची तपासणी केली। काल येणीगुरला झालेली आहे, तर या ठिकाणी निवड झालेली आहे हे मी या गावचं भाग्य समजतो। कारण कॅन्सरची प्राथमिक तपासणी जरी करण्यासाठी आपल्याला जावं लागत असेल तर मोठमोठ्या शहरामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जाऊन तिथे लाईनीत उभं राहून तपासणी करावी लागते। कॅन्सरच्या व्हॅनमध्ये ते एसी व्हॅन आहे, त्याच्यामध्ये दवाखाना आहे पूर्ण, तर त्याच्यामध्ये तज्ञ आहेत, हे तज्ञ लोक आपली तपासणी करणार आहेत। तर ही तपासणी आपल्या गावात आणि गावामध्ये नाईचाकूर निवडणं हे नाईचाकूरचं भाग्य समजतं। तर नाईचाकूर परिसरातील सर्व जे संशयित रुग्ण आहेत, मग या संशयित रुग्णामध्ये ओरल कॅन्सर आहेत, म्हणजे तोंडाचे कॅन्सर आहेत, त्याच्यानंतर गर्भाशयाचा कॅन्सर आहे, गर्भाशयाच्या मुखाचा, आणि त्याचबरोबर स्तनाचा कॅन्सर आहे। तर ह्या 3 प्रकारच्या कॅन्सरची तपासणी इथं होणार आहे। आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत या सर्वांचं बीपी आणि शुगर तपासणी केलं जाणार। सध्याला आपल्याला बीपी, शुगर आणि कॅन्सर ह्या 3 आजारांना आपल्याला भेडसावलेला आहे। यापूर्वीचे आजार कोणते होते? यापूर्वीचे संडास लागून मृत्यू व्हायचा, कावीळ होऊन मृत्यू व्हायचा, पण सध्याला आपल्याला फक्त कॅन्सर या महाभयंकर आजारामुळे जर वेळीच जर त्याचं निदान नाही झालं तर तो कॅन्सर जर 3ऱ्या स्टेपमध्ये 4थ्या स्टेपमध्ये गेला त्यावेळेस आपल्याला कोणालाही काही करता येत नाही। त्यामुळं प्राथमिक स्टेजमध्ये, पहिल्या स्टेजमध्ये होण्याच्या बेतात असताना जर तिथे निदान या व्हॅनमध्ये झालं तर पुढचं आयुष्यमान त्याचं वाढवता येईल, त्याची ट्रीटमेंट लवकर देता येईल आणि त्याचा पूर्ण निदान होऊन उपचार होऊन तो पेशंट पुढील 20 वर्ष चांगला ठणठणीत राहू शकते। आणि जर त्याचं निदान नाही झालं, 3ऱ्या टप्प्यामध्ये गेलं, 4थ्या टप्प्यामध्ये गेलं तर कुठल्याही प्रकारचं निदानाला उशीर झाला तर ट्रीटमेंटसुद्धा अवघड जाते आणि पेशंटचं लाईफ स्पॅनसुद्धा कमी होते। त्यामुळे या ठिकाणी आपल्या आशाताईंनी मागील 15 दिवसापासून सर्व कॅन्सर सस्पेक्ट शोधलेले आहे। तुम्हाला कॅन्सर आहे असं आम्ही अजिबात म्हणत नाही, तर कॅन्सरचे संशयित कुणाला म्हणतोय? एखादा तंबाखू खातोय, बिडी काडी खातोय, टोबॅकोमध्ये धरतोय, झोपतोय तसं, तर त्याच्या उरण जर मध्ये असेल आणि ते 1 महिन्यापेक्षा जास्तीचा उरण असेल आणि तो काही ट्रीटमेंट घेऊन जर दुरुस्त होत नसेल, पांढरा चट्टा तोंडामध्ये, तर त्याला आपण संशयित म्हणतोय। पण तो सुद्धा कॅन्सर असू शकत नाही, पण असूही शकतो, नसूही शकतो। त्यामुळं इथं जर तुम्ही तपासलं आणि त्याचा तुकडा काढून पुढे जर पाठवला, आपण काल तिथं आपण एक बायोप्सी पाठवलेली आहे निवडला, तो एक पॉझिटिव्ह निघण्याची चान्सेस आहे। म्हणजे आपलं फलित झालं की एवढ्या लोकांना तपासून 2 जरी कॅन्सर निघाले, त्यांचा जीव वाचवला तरी आपलं हेतू साध्य होतो। त्याचबरोबर बिडी काडी खाणारे हे ओरल कॅन्सर, महिलांमध्ये त्याचं प्रमाण नाही आहे जास्तमध्ये, त्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे तुमच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर वेगळी भाग आहे, मुखाचा कॅन्सर, मुखाला जास्त कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असते। मग याच्यामध्ये आपण पांढरा बदर जाणाऱ्या बायकांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे। सर्व आशाताईंनी त्याची यादी केलेली आहे। ओटीपोटात दुखते, खालचं ओटीपोट दुखते, लैंगिक संबंधानंतर तिथं पेन होते किंवा ब्लिडिंग होती, रक्तस्राव होतो, त्याचबरोबर अतिशय दुर्गंध असणारा असा स्त्राव जातो, अशा प्रकारचे जर काही रुग्ण असतील आणि त्यांचं इथं जर आपल्याला काही सस्पेक्ट वाटलं संशय, त्याचा सुद्धा तुकडा घेऊन आपण पुढे पाठवत असतोय आणि ते तपासणी आणखी आलं, या स्टेजला जर निदान झालं तर तुमचं आयुष्य नक्कीच फुलणार आहे आणि जास्तीचं तुम्ही जगणार आहे। आणि जर ते तुम्ही निदान नाही केलं, कॅन्सरच्या 3ऱ्या आणि 4थ्या स्टेपमध्ये गेलात तर त्यावेळेस तुम्हाला निदान होऊन सुद्धा फायदा होणार आहे। त्यामुळे याचा पुरेपूर फायदा घ्यावा, तुम्ही तपासणी करून घ्यावं आणि त्याचा औषधोपचार नक्कीच तुम्हाला नंतर भेटणार आहे।